नमस्कार. आपण सगळेच कधी ना कधी देवाला प्रार्थना करतो, बरोबर? पण कधी विचार केलाय का की प्रार्थनेपेक्षाही श्रेष्ठ, प्रार्थनेपेक्षाही मोठं असं काहीतरी असू शकतं? प्रसिद्ध कवी सुमित्रानंदन पंत त्यांच्या नहीं कुछ इससे बडकर या कवितेतून आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देतात. चला तर मग त्यांच्या शब्दांच्या या सुंदर प्रवासात सामील होऊया आणि शोधूया की ते सर्वोच्च कार्य तरी कोणतं आहे. Welcome to Smart School in Philips. मग प्रश्न हाच आहे की प्रार्थनेपेक्षा श्रेष्ठ नक्की आहे तरी काय? हाच या कवितेचा म्हणूया की मूळ गाभा आहे. कवी आपल्याला एकामागून एक सुंदर उदाहरणांमधून या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत घेऊन जातात. चला तर मग बघूया कवी आपल्याला कुठे घेऊन जातात. सुमित्रानंदन पंत यांनी, त्यांना निसर्गाचे कवी म्हणूनही ओळखलं जातं. आणि का नाही, उत्तराखंडच्या त्या सुंदर निसर्गरम्य वातावरणात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या लेखणीतना नेहमीच निसर्ग आणि माणसाच्या भावना यांचं एक सुंदर मिश्रण दिसतं. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही कविता. अशा तीन व्यक्ती ज्यांच्या कामाला ते सर्वोच्च मानतात, एक आई, एक शेतकरी आणि एक कलाकार. बघूया कवी त्यांच्याबद्दल नेमकं काय म्हणतात ते. प्रसव वेदना सहेज अब जननी, हृदय स्वप्न निज मूर्त बनाकर, स्तन्यदान दे उसे पालती, पग पग नवशिशु परण्योछावर, नहीं प्रार्थना इससे सुंदर. वाह, काय सुंदर ओळी येत नाही का? एका आईचं प्रेम, तिचा त्याग याबद्दल कवी इथे बोलत आहेत. चला याचा अर्थ जरा सोप्या शब्दात समजून घेऊया. याचा अर्थ खरंच खूप खोलवर आहे. विचार करा, जेव्हा एक आई त्या प्रचंड वेदना सोसून एका नवीन जीवाला जन्म देते, तेव्हा ती फक्त एका बाळाला नाही तर तिच्या मनात जपलेल्या एका स्वप्नालाच जणू काही मूर्त रूप देत असते. मग ती त्याला वाढवते, जपते. कवी काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात की या निस्वार्थ प्रेमापेक्षा, या त्यागापेक्षा सुंदर प्रार्थना दुसरी कोणतीच नाही, असूच शकत नाही. शीत ताप में जूझ प्रकृति से, बहा स्वेद भूर जकर उर्वर, शस्य श्यामला बना धरा को, जब भंडार कृषक देते भर, नहीं प्रार्थना इससे शुभ कर. आईनंतर कवी आपल्याला घेऊन जातात एका शेतकऱ्याच्या आयुष्यात, त्याच्या महान कामाकडे. ऐकूया ते काय म्हणतात. इथे कवी शेतकऱ्याच्या घामाची किंमत सांगतात. विचार करा, कडाक्याची थंडी असो किंवा रखरखत ऊन, शेतकरी मात्र निसर्गाशी झुंजत राहतो. तो आपला घाम गाळतो आणि त्यातून या मातीला सुपीक बनवतो, जेणेकरून आपल्या सगळ्यांची पोटं भरतील. आणि म्हणूनच कवी म्हणतात की जगाची भूक भागवण्याचं हे जे काम आहे ना, ते कोणत्याही प्रार्थनेपेक्षा जास्त शुभ, जास्त पवित्र आहे. कलाकार, कवी, वर्ण वर्ण को भाव तुल्य से रच सम्मोहन, जब अरूप को नया रूप दे, भरते कृति में जीवन स्पंदन, नहीं प्रार्थना इससे प्रियतर. तर बघा, आधी जीव देणारी आई, मग अन्न देणारा शेतकरी आणि आता आपलं आयुष्य सुंदर बनवणारा कलाकार. कवी इथे कलाकार आणि कवीच्या जादुई शक्तीबद्दल बोलत आहेत. ते काय करतात तर कलाकार आपल्या रंगांनी आणि कवी आपल्या शब्दांनी ज्याला रूप नाही त्याला रूप देतात. ते आपल्या कलेतून जणू काही जीवच फुंकतात, जी आपल्या मनाला थेट भिडते. आणि म्हणूनच कवींच्या मते असं सौंदर्य निर्माण करणं हे कोणत्याही प्रार्थनेपेक्षा जास्त प्रिय आहे, जास्त मोलाचा आहे. एक मिनिट, हा जो ज्ञानाचा प्रवास आपण करतोय तो तुम्हालाही आवडत असेल तर आमच्या या लर्निंग फॅमिलीचा एक हिस्सा नक्की बना. त्यासाठी फक्त सबस्क्राईब बटन दाबायचंय. ओके, तर आत्तापर्यंत आपण निर्मितीबद्दल बोललो. आई, शेतकरी, कलाकार हे सगळे काहीतरी निर्माण करतात. पण आता कवी आपल्याला त्यागाच्या, बलिदानाच्या एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणार आहेत. देश आणि माणुसकीसाठी केलेला त्याग, ज्याच्यापुढे कदाचित बाकी सगळं फिक्कं पडेल. सत्यनिष्ठ जनभूप्रेमी जप, मानव जीवन के मंगल हित, कर देते उत्सर्ग प्राण निज, भूरज को कर शोणित रंजित, नहीं प्रार्थना इससे बडकर. खरंच अंगावर काटा आणणाऱ्या ओळी आहेत ह्या. कवी इथे सर्वोच्च त्यागाबद्दल बोलतायत. ते म्हणतात की जेव्हा सत्याच्या मार्गावर चालणारे, आपल्या देशावर, आपल्या माणसांवर प्रेम करणारे लोक संपूर्ण मानवतेच्या भल्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देतात, आपल्या रक्ताने या देशाची माती लाल करतात, तेव्हा त्या बलिदानापेक्षा मोठी, त्यापेक्षा श्रेष्ठ प्रार्थना दुसरी कोणतीही असू शकत नाही. हाच तो सर्वोच्च त्याग आहे. चख चख जीवन मधुरस प्रतिक्षण, विपुल मनोवैभव कर संचित, जन मधुकर अनुभूति द्रवित जब, करते भव मधु छत्र विनिर्मित, नहीं प्रार्थना इससे शुचितर. आणि आता
कवी आपल्याला घेऊन जात आहेत त्यांच्या शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या उदाहरणाकडे. यातलं जे रूपक आहे ना, म्हणजे जी उपमा दिली आहे ती खूप सुंदर आहे. कवी म्हणतात, जशी मधमाशी प्रत्येक फुलातून मध गोळा करते, तसंच काही ज्ञानी लोक आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणातून अनुभव आणि ज्ञान गोळा करतात. आणि मग हा जो अनुभवाचा मध आहे ना, तो ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी वाटून टाकतात. कवींच्या मते या निस्वार्थ सेवेपेक्षा जास्त शुद्ध, जास्त पवित्र प्रार्थना दुसरी कुठलीच नाही. तर आपण पाहिलं आई, शेतकरी, कलाकार, देशभक्त आणि ज्ञानी व्यक्ती या सगळ्या उदाहरणांमधून कवीला आपल्याला नेमकं सांगायचं तरी काय आहे? काय आहे या कवितेचं सार? चला तेच आता समजून घेऊया. थोडक्यात सांगायचं तर कवीने आईचं निस्वार्थ प्रेम, शेतकऱ्याचं अन्न पिकवणं, कलाकाराचं सौंदर्य निर्माण करणं, देशभक्ताचं बलिदान आणि ज्ञानी माणसाची मानव सेवा ह्या सगळ्या महान कामांना कोणत्याही प्रार्थनेपेक्षा खूप वरचं स्थान दिलंय. तर महत्वाचा मुद्दा हा आहे की दुसऱ्यांच्या भल्यासाठी निस्वार्थ भावनेने केलेलं काम हीच खरी आणि सर्वात मोठी प्रार्थना आहे. पूजा अर्चेपेक्षाही कर्मश्रेष्ठ आहे आणि हाच या संपूर्ण कवितेचा आत्मा आहे. आता एक प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी. कवीने सांगितलेली ही कामं तर महान आहेतच, यात शंका नाही. पण आजच्या जगात आपल्या आजूबाजूला तुम्हाला काय वाटतं, सर्वात मोठं कार्य किंवा खऱ्या अर्थाने प्रार्थना काय असू शकते? तुमचं मत काय आहे आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा, वाचायला आवडेल. तर कवितेचा हा सोपा अर्थ जर तुमच्या मनाला भावला असेल आणि असाच ज्ञानाचा प्रवास एकत्र करायचा असेल तर आमच्या या क्युरियस माइंड्सच्या कम्युनिटीमध्ये नक्की सामील व्हा. मग वाट कसली बघताय? पटकन या सादरीकरणाला एक लाईक ठोका, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि हो, सर्वात महत्त्वाचं, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह. For watching, please do like, comment and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.